अहो शांत व्हा बरं. हे ना सोसायटीतल्या लोकांना काही त्रास होऊ देणार नाही. अहो सोसायटीतल्या लोकांना त्रास होतोय ना, पण आता हे पत्रकार असे अचानक सोसायटीत येतील हे आम्हालाही नव्हतं माहिती. अहो अगं तुझ्या नवऱ्यानी हे असं कृत्य केलंय म्हणल्यावर ते येणारच. मिस योजना ह्यांचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट अगदी तुम्ही ठामपणे सर्व लोकांपर्यंत मांडत आहात, जे की चुकीचं असू शकतं आणि ते चुकीचंच आहे. पण माझी बाजू काय आहे हे कधी कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का? अहो मी माझी बाजू आतापर्यंत मांडलेली नाहीये, पण गरज पडल्यानंतर मी माझी बाजू नक्कीच मांडेल. हे बघा मिस्टर कर्णिक, पण किमान एवढं तरी सांगा की तुमच्यावर एवढा गंभीर आरोप केलाय त्यावर तुमचं मत काय? हे बघा मला एवढं सांगायचं आहे आता, हे जे काही बोलले आहेत ते पूर्णतः खोटं आहे. मी काहीही केलेलं नाहीये आणि आतापर्यंत मी स्त्रियांचा जो सन्मान करत आलेलो आहे, मिस योजना यांचा सुद्धा मी कायम सन्मान करत आलेलो आहे. आता त्या असं का बोलतात मला काहीच माहिती नाहीये. हां, आता हा त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड आहे, त्याच्यामध्ये मग लक्ष वेधून घेण्याकरता ते असं काही करत असतील तर मला माहिती नाहीये त्याबद्दल. कलिग्सच्या व्यतिरिक्त आम्हा दोघांमध्ये कधीच कुठलाही संबंध नाही आहे. बस मला एवढं सांगायचं आहे. थँक्यू सो मच. ऐका 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 आणि एक तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही आज माझ्या सोसायटीमध्ये आलेला आहात. माझ्या सोसायटीतल्या लोकांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो जे की मला आवडणार नाही. माझी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे, तुम्ही इथून जा आणि पुन्हा प्लीज इथे येऊ नका. जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून मला विचारू शकता, मी उत्तर देईन. मला काही सांगायचं असेल मी स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन, पण प्लीज इथे पुन्हा येऊ नका. ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे. प्लीज तुम्ही आता निघू शकता. ओके थँक्यू. नंदू, आपण नंतर जाऊया, आपल्याला आधी घरी जावं लागेल. हा ठीक. नाही नाही, एक मिनिट. मी त्या दिवशी तुम्हाला म्हणाले होते की हे सगळे आरोप खोटे आहेत. बर मान्य, आरोप खोटे आहेत, पण इतके भयंकर आरोप आहेत म्हणून तर पत्रकार आलेत ना इथं. बर ते पत्रकार डायरेक्ट तुमच्या घरी आले असते ना तर तो वैयक्तिक प्रश्न ठरला असता, पण इथे सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये प्रश्न विचारतायत म्हणल्यावर तो सोसायटीचाच प्रश्न झाला. हे बघा हे आलेत, हे बोलले असतील त्यांच्याशी. अहो काय झालं, काय म्हणताय, काय झालं काय? अरे राघव, तुझ्या ह्या प्रकरणामुळे आम्हाला किती त्रास होतोय तुला काही कळतंय का? हो हो कळतंय मला. ऐका, हे बघा मी आत्ताच पत्रकारांशी बोलून आलेलो आहे. त्यांना सांगितलंय ते पुन्हा आपल्या सोसायटीत येणार नाहीत आणि तुम्हाला कोणालाही ते काही प्रश्न विचारणार नाहीत. तेच सांगत होते मी मगाशी यांना. हे असल्यावर तुम्हाला कोणालाही काही त्रास होणार नाही. अरे पण होतोय ना त्रास, होतोय ना त्रास. या प्रकरणामुळे फक्त तुमची बदनामी नाही झाली, अख्ख्या सोसायटीची बदनामी झालीये. अरे राघव, आपल्या सोसायटीतील ते सावंत, त्यांचं घर भाड्याने द्यायचंय, पण तुझ्या ह्या प्रकरणामुळे त्यांचं घर कोणी भाड्याने घ्यायला तयारच नाहीये. तुमच्या या प्रकरणामुळे आम्ही का सहन करायचं सगळं? ऐका ऐका, तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाही यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करत आहोत. नाही, तुम्ही फक्त प्रयत्न करताय, घडत काहीच नाहीये. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला तर तुम्ही लगेच वर तोंड करून प्रश्न विचारायला मोकळे. परवा तुझी बायको पूजेला आली होती, काय म्हणाली? माझ्या नवऱ्यावर फक्त आरोप केले गेलेत त्यामुळे ते गुन्हेगार ठरत नाहीत. मान्य आहे ना, नाही गुन्हेगार. अरे पण तुमच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येतोय, ते आम्ही का सोडवावेत? हे बघ, हे प्रॉब्लेम आता तूच सोडव बाबा. मी सोडवून देतो तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, मी सोडवून देतो. हे बघा, आता पत्रकारांचा मुद्दा होता, मीच केलं, मी बोललोय ना त्यांच्याशी, ते पुन्हा आपल्या सोसायटीमध्ये येणार नाहीत, तुम्हाला त्रास होणार नाही. झाला, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता दुसरा कुठला प्रॉब्लेम आहे बोला. ते सावंतांचं घर ते कोणी भाड्याने घेत नाही, त्याचं काय करायचं? घेतलं, मी घेतो. काय? हे बघा, माझी बहीण वर्षा आणि आमचे जावई भाड्याने घर शोधतच होतो आम्ही. अरे राजू, तुम्हाला आधी सांगितलं असतंस हा प्रॉब्लेम आहे तर आम्हाला सुद्धा एवढा त्रास झाला नसता. घर इथेच आहे ना, ठीक आहे, हे दोघं तिथे राहतील, ते घर आम्ही भाड्याने घेतो. घर आम्ही बघू शकतो, चालेल? आता मला त्याचा काय प्रॉब्लेम आहे, मी बोलून घेतो त्या सावंतांशी. झालं, बघितलं, जे काही प्रॉब्लेम्स तुम्ही सांगितले सॉल्व्ह केले की नाही. आणि ठीक आहे, हे बघा, काळजी करू नका. मला माहिती आहे
माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना जो काही त्रास सहन करावा लागलेला आहे त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची क्षमा मागतो. हां, आणि कसं आहे हो, हे जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत ना ह्या प्रकरणामुळे माझं कुटुंब सुद्धा त्याच्यामध्ये होरपळत आहे आणि बहुधा मी तुम्हा सगळ्यांना आमच्या कुटुंबातलाच एक भाग मानत आलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला सुद्धा तो त्रास सहन करावा लागलेला आहे. पण मी तुम्हाला आता सांगतोय ह्यापुढे तुम्हाला त्रास होणार नाही. मी यासाठी सगळे प्रयत्न करेन. अगदीच गरज पडली तर मी ह्या लोकांवर कारवाई करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. हे बघ रे बाबा, लवकरात लवकर तुझ्या या प्रकरणाचा निकाल लागू दे म्हणजे कोणालाच काही त्रास होणार नाही. चल रे राजू. सावंतांच्या खोलीकडे या, मी चावी घेऊन येतो. चला राघव, जरा लवकर या, मला जरा बाहेर जायचंय. ये लवकर. लगेच येतो लगेच. हा चला खोलते. चला चला चला. पत्रकार दाराशी आले, आता आणखी काय बघायचं बाकी राहिलंय. आता नाही सहन होते मला. आई अहो हे बोललेत ना पत्रकारांशी, तर ह्या त्रासात ना आपल्याला जावंच लागणार आहे आई. पण पडू आपण यातनं बाहेर. यांनी काही केलं नाहीये ना, बस मग काही होणार नाही. आनंदी बरोबर बोलते. आणि तुम्ही सगळे एवढं टेन्शन का घेताय, निराश का होता एवढे? नाही, पण या सगळ्यामध्ये एक चांगली गोष्ट घडली. नंदूरावांना आणि वर्षाला चांगलं घर मिळालं आणि तेही आपल्या घराच्या जवळच. म्हणजे कसं आपल्याला नेहमी जाता येता येईल त्यांच्याकडे. आपली माणसं आपल्या जवळ असली ना की खूप आधार मिळतो बघ. नाही, पण खरंच हे बरं झालं की एवढ्या जवळ घर आपल्याला मिळालं. अरे मग बघत काय बसलायत, जा लवकर जाऊन घर बघून या. वर्षा, जा त्यांच्या बरोबर. आई बाबा तुम्ही पण या ना. नाही ग, लिफ्ट बंद आहे ग, गुडघ्यांना त्रास होईल. सुरू झाल्या झाल्या मी येते बघ. ठीक आहे वर्षते, चला या. आई येतो. हो बाळा, ये. ये राघव. हे बघ हा रूम आहे, बघून घ्या. आत बघूया. हा मस्त आहे. झाडलं की राहिलं मोकळे. हा, पण सामान काहीच नाहीये. अरे बरेच दिवस बंद होती खोली. हा, पण काहीतरी असायला हवं होतं ना. अहो पण आपण बाबांसाठी घर बघत होतो, तिथे कुठे होतं सामान? आपणच घेऊन गेलो होतो ना. मी काय म्हणते, तेच सामान आणूयात आपण इथे. अहो नको वहिनी, अहो आम्ही आणतो ना सगळं. काय ग? हा नंदू, तुला आठवतंय मी तुला म्हटलं होतं की तो सोफा असा ओढून घेतला की त्याच्यावर छान पाय पसरून बसता येतं आणि मग मस्त आरामात टीव्ही बघता येतो. तर आपण तो सोफा घेऊया काय नवीन घरात? घेऊया की. हा, आणि सोफा घेतोय म्हटल्यावर टीव्ही पण आला, तोही घेऊया. चालेल. आणि हो, मी काय म्हणते, कपाट आहे ना आपण डिसमेंटल करायचं घेऊया. काय आपल्या दोघांचे फार कपडे नाही आहेत, फार काही मोठं कपाट नको आपल्याला. आणि भांडी, भांड्यांचा स्टँड, ह्या सगळ्या वस्तू घ्याव्याच लागतील ना, है ना? ठीक आहे, तेही घेऊया. आतमध्ये बघून या, अजून काय लागणार असेल. वर्षते चला. हा बर. हा बघून घ्या, काय नळ वगैरे बघून घेतो. नंदू, आपल्या सोसायटीतलं हे घर म्हणजे भाडं खूप असणार आहे. तर घर भाडं, डिपॉझिट आणि सगळं सामान घ्यावं लागणार आहे. तर सगळं सामान एक साथ घ्यायला गेलं तर बराच खर्च होणार नाही का? अहो त्यात काय दादा, आता संसार म्हटल्यावर या सगळ्या वस्तू लागणारच नाही का? बरोबर आहे. मला काय वाटतं, सगळं एक साथ घेण्याऐवजी एक एक करून घ्या ना. कसं आहे दादा, वर्षाकडे बघा किती खुश आहे. आणि काळजी करू नका, मॅनेज करेन मी सगळं. आम्ही निर्णय घेतला की आपण राहतोय. राहतोय. डन ना? बरं राघव, महत्वाचं, तुमच्या व्यवहारात मी नसणार आहे. सावंतांना भाडं वेळच्या वेळी द्या. आणि सावंत भाडं आणि डिपॉझिट कमी करणार नाही. चालेल ना तुम्हाला? चल, मी सांगतो सावंतला. एक मिनिट. राजू दादा, जरा म्हणजे मोठा निर्णय ना हा, मला जरा बोलायचं होतं.
अहो हा राजू, एक 5 मिनिटं देतोस? पण लवकर ठरवा, मला पण बाहेर जायचंय. लगेच लगेच. लवकर. काय झालं? म्हणजे खरं तर माफ करा, आम्हाला दोघांनाही ना एक गोष्ट जाणून घ्यायची होती तुमच्या दोघांकडून. तुम्ही एवढा मोठा निर्णय घेताय, घर सोडून आलाय, इथे राहणार आहात. म्हणजे असं नाहीये ना ते की वाद झाला म्हणून तुम्ही इथे आपल्या घरी 4-5 दिवसांसाठी आलात, डोकं शांत झालं, पुन्हा तुम्ही तुमच्या घरी गेलात. असं नाहीये. तुम्ही खूप टोकाची गोष्ट करायला निघालात आज. आणि नंदूदादा, तुम्ही 40 वर्षापासून तुमच्या आईंसोबत राहताय. मावशींनाही वाईट वाटलं असणार ना या गोष्टीचं. आम्हाला दोघांनाही जाणून घ्यायचं होतं नेमकं काय घडलं की तुम्ही घर सोडून आलाय तिथे. वहिनी, दादा, तुम्हाला सांगितलंय आम्ही. नाही नाही, नेमकं नाही सांगितलंय पण तुम्ही. ठीक आहे, तू इतका फोर्स करतेस तर सांगते मी. खरं तर मला हे सांगायचं नव्हतं, पण ऐक आनंदी, आम्ही दादाला भेटायला इकडे येत होतो तेव्हा टीव्हीवर दादाची ती न्यूज दाखवत होते. ती न्यूज पाहून रसिका वहिनी टोमणे मारायला लागल्या आणि दादाला काही बाई बोलायला लागल्या. नंदूने आधी सांगितलं नव्हतं की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय म्हणून. रसिकाताईंनी विचारल्यावर त्यांनी खरं काय ते सांगितलं. मग त्या आणखीनच चिडल्या. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुमच्याशी संबंध ठेवायचे नाही, तुम्ही आमचे नातेवाईक आहात हेही आम्ही विसरून जायचं. तरी आम्ही तुम्हाला भेटायला निघालो तर त्या आणखीनच चिडल्या आणि म्हणाल्या की घरातनं बाहेर पाऊल टाकलं तर पुन्हा या घरात यायचं नाही. एवढं सगळं होऊनही आम्ही इथे यायला निघालो. मग आई म्हणाल्या की तुम्ही जा. आम्हाला वाटलं की आई आमच्या बाजूनी आहे, पण त्यांचं म्हणणं होतं की नंदूने मला माहेरी सोडावं आणि घरी परत जावं. ठीक आहे, ह्या प्रकरणामुळे त्या बोलल्या असेल, पण तुम्ही सुद्धा थांबायला पाहिजे होतं. वाद नको घालायला हवा होता. नाही, कसं आहे दादा की माझ्या आईची आणि ताईची चूक असताना वर्षाचं माहेर तुटलेलं मला कसं चालेल. कसं आहे ना दादा की तुम्ही दोघंही आम्हा दोघांसाठी खूप महत्वाचे आहात. आम्ही आत्ता दोघेही एकत्र राहतोय. आमचं जे काही नातं आहे ते फक्त तुम्हा दोघांमुळे. आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही दोघेही तुमचे प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून आमच्या पाठीशी उभे राहिलात. आणि आता तुमच्या आयुष्यात एवढा खूप मोठा प्रॉब्लेम आलाय तर तुमच्याशी बोलायचं नाही, संबंध ठेवायचा नाही. आणि आम्ही असं केलं असतं तर आमचं मन आम्हाला आयुष्यभर खात राहिलं असतं. हो की नाही वर्षा? वर्षाताई, नंदूदादा, माफ करा. खरं तर हा खूप वैयक्तिक प्रश्न आहे, पण आमच्या दोघांसाठी हा एवढा मोठा निर्णय घेतला तुम्ही. आनंदी, अगं असं का म्हणतेस? तुम्ही दोघं आमच्या काळजीपोटीच बोलत होतात ना हे सगळं. दादा, आमचं ठरलंय इथेच राहायचं म्हणून. ते त्यांना. ठीक आहे राजू, ये. अरे ठरलं का रे? हां, किती वेळ बाहेर उभा आहे मी? आलं ना? आम्ही ठरवलंय की इथेच राहायचं. हा, बरं, चल. मग मी सावंताशी बोलून घेतो. ओके? ऐक राजू, तर मगाशी जो काय प्रकार झाला घरात, तुम्ही आलात आणि हे बघ, मी प्रयत्न करेन की माझ्याकडून तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. पण तुम्ही सुद्धा काही असेल तर आधी मला येऊन भेटा, माझ्याशी बोला. डायरेक्ट असं घरी जाऊन माझ्या आई वडिलांना वगैरे नको. तर तेवढं प्लीज, एवढीच एक अपेक्षा आहे तुमच्याकडून. हां, चालेल. बरं राघव, ही चावी ठेव, मी सांगतो सावंतांना. चला, अभिनंदन. थँक्यू. 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 हे तुमचं आहे, या. हे चावी तुमच्या हातात, थँक्यू. नवीन घराची.
छान आहे घर. आनंदी, आपल्याकडे 2 तवे आहेत ना, एक एक्स्ट्राचा आहे, तर ना मी तो खालच्या घरी घेऊन जाईन आणि आम्ही नवीन आणला ना की मग मी तो तुला परत करीन. हा हे बाय माझे. हा परत कशाला? हा राहू द्या तुमच्याकडे. बर ठीक आहे. अगं आणि माळ्यावरती तो सेट आहे ना स्टीलच्या भांड्यांचा एक्स्ट्रावाला, तो पण मी घेऊन जाईन. चादरी, चटया, बालद्या त्या पण घेऊन जा, सगळं घेऊन जा. हा मी माझी उशी तर घेऊनच जाणार आहे आणि एक्स्ट्राची अंथरूण पांघरुणं असतील तर ती पण नाही है ना, काय हरकत आहे. वर्षा, आपल्याला ह्यांचं घर रिकामं करून स्वतःचं घर भरायचं नाहीये. अरे असं कुठे म्हटलं. दादा, आपण एक काम करूया, आपण बाहेर जाऊयात आणि आम्हाला ज्या काही महत्वाच्या गोष्टी लागणार आहेत त्या विकत घेऊन येऊया ना. हा जा तुम्ही, मी लिस्टच काढते आणि घरात काय एक्स्ट्रा सामान आहे ना ते पण बघते. उगाच डबल नको ना. आणि काही खरेदी करायच्या आधी मला फोटो पाठव, नाहीतर मला आवडलं नाही तर उगाच वाया जातील ना वस्तू. अगं पण ह्यांच्या घरातल्या वस्तू का आपण घेऊया ना. बरं तसंही चालेल. नाही तसं नाही. अहो जास्तीच्या वस्तू आहेत ना त्या खरंच घेऊन जा, निदान वापर तरी होईल त्याचा. आणि घरात ज्या गोष्टी नाहीये त्या तुम्ही विकत आण. बरं ठीक आहे. वर्षा, तुम्हाला लिस्ट पाठवा लगेच. हो मी पाठवते. दादा चला येतो. हो मी काय म्हणते, 4 चादरी अजून लिहिना. 4 चादरी? हा, आमच्यासाठी. आपला पण खराब झाले. नाही आई, एक काम करा, हे द्या माझ्याकडे. जे आपल्या घरात आहे ना त्याची यादी मी करते. जे नवीन आणायचंय ते तुम्ही सांगा. हा मिसळाचा डबा मेन लिहिते तू, राहतो दरवेळेला. कढई नाही आपल्याकडे. 2 मागव का? आपली खराब झाली. आई कशाला? अहो नाही हो, वर्षात एकच सांगा. वर बोलली आणि लिस्ट पाठवली सुद्धा सामानाची. एवढे मोठी लिस्ट आणि एवढ्या सगळ्या सामानांचे हिला फोटो पाठवायचे. तेवढ्या सामानांचे फोटो कसे पाठवणार तू? ऐक, फोटो काढायला पाठवले. ऐक आता, हे बघ, बायकांनी आपल्याला एखादं सामान आणायला पाठवलं ना, ते आपण सामान किती वजनी असेल, आपण घेऊन आल्यानंतर जर त्यांना आवडलं नाही तर ते बदलायला आपल्यालाच दुकानात पाठवतात. तुला जावं लागणार आहे परत. करणारच का असं? जर त्यांना नाही आवडलं तर? ऐक, फोटो काढायचे आहेत ना, मी काढतो फोटो. ठीक आहे. आणि एवढी लिस्ट आहे, तू एकटा का रिक्षाने चाललायस? गाडी घेऊन जावं लागणार. हो ना, चल. दादा, काय झालं? कोणी केलंय? आणि हे असं कोणी लिहिलंय? ए कोण आहे रे? हिम्मत असेल तर आमच्या समोर या, मग लिहा आहे. पण असं कोण लिहू शकतं? किती वाईट लिहिलंय. बबन, हो बबन, काय हे काय आहे? अरे बापरे, काच कशी फुटली? आणि हे काय लिहिलंय? अहो हेच आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्हीच काय आम्हाला परत विचारताय? कोणी केलंय? माझ्या समोर नाही लिहिलं कोणी, आणि काच फुटण्याचा आवाज पण नाही आला. हो अहो असं काय करताय बबन? तुम्ही वॉचमॅन आहात ना, आणि तुम्हाला कळलं नाही कोणी केलंय ते? नंदू थांब, शांत हो. अहो दादा, असं कसा शांत राहू? एक कोणी केलंय हे कळायला नको का आपल्याला? नाही नंदू दादा, खरंच सॉरी, ही माझी जबाबदारी आहे. पण मला नाही कळलं, माझ्या समोर नाही कोणी काय केलं. मला दिसलं असतं तर मी सोडलाच नसतं त्याला. सोडायचं नाहीच आहे त्याला, पण आधी हे कोणी केलंय ते कळायला नको का आपल्याला? माझ्यावर जे काय आरोप झालेले ना त्याचे हे परिणाम आहेत. लोकांना मला जितका मानसिक त्रास देता येईल तेवढं ते करतायत. आता माझ्या संपत्तीचं नुकसानही करतायत ते. उद्या ते मला मारायला सुद्धा कमी करणार नाहीत. अहो दादा, असं काय बोलताय तुम्ही? आणि आम्ही बरे असे होऊ देऊ? मुळात यांना अधिकार दिलाय कोणी असा? साहेबांनो, गाडीचे काच कुणी फोडले आणि कुणी लिहिलंय, जो कोणी सोसायटीतला असेल ना त्याचा मी शोध लावेनच, आणि सेक्रेटरीला त्याच्या घरी घेऊन जाईल. नाही बबन, मला नाही वाटत हे सोसायटीतलं कोणी केलंय. हे बाहेरच्या कोणाचं तरी काम आहे. अहो पण कळायला नको काय कोणी केलंय दादा? अहो नंदू
बरं झालं इथेच भेटलात. हे बघा, हे मिक्सरचं भांड आहे ना, ते पाती खराब झाली आहेत, ते जरा नीट करून आणा. ठीक आहे, ते थँक्यू. येत. काय झालं? अहो हे बघा, आता मार्केटमध्ये जाताय तुम्ही, कोणी काही बोललं ना लक्ष नका देऊ, आणि कोणालाही काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. नंदू दादा तुम्ही आहात ना यांच्यासोबत? हो आहे, मी लक्ष ठेवतो. ऐका, घरात कोणालाच हे कळता कामा नये. त्यांना उगाच टेन्शन नको.